बाबा काय सांगाल, पालखी सोहळ्यासाठी तुम्ही रवाना झाले, जालना जिल्ह्यात दाखल झालेले आहेत, काय बोलता? आदिशक्ती मुक्त्यांचा हा पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्त्यांचा समाधी स्थळावरून 6 जूनला प्रस्थान करून 2 दिवसाचा जळगाव जिल्ह्यातला प्रवास आणि 8 दिवसाचा बुलढाणा जिल्ह्यातील प्रवास संपूर्ण आज तो जालना जिल्ह्यामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये हा पालखी सोहळा पोहोचला। जालना जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे, अनेक वर्षापासून म्हणजे 300 वर्षाची परंपरा आहे, 317 वर्ष आहे, 3 शतकाची परंपरा घेऊन हा पालखी सोहळा जालना जिल्ह्यामधून जवळजवळ 6 दिवस चालतो। त्यामध्ये शेवटच्या दिवशी गोदावरीचं स्नान होऊन या पालखी सोहळ्यात जालना जिल्हा आम्ही सोडतो आणि बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो। अनेक वर्षाची परंपरा आहे, 6 जिल्ह्यातला प्रवास आहे, 300 किलोमीटरचा म्हणजे 30 दिवसाचा प्रवास आहे, 600 किलोमीटरचा प्रवास आहे। असा आगळा वेगळा हा मुक्त्यांचा पालखी सोहळा आज विदर्भाचा प्रवास संपूर्ण मराठवाड्यामध्ये दाखल झालेला आहे। काय प्रार्थना करणार पांडुरंगाच्या चरणी? पांडुरंगाला प्रार्थना आहे की महाराष्ट्रामध्ये विश्वामध्ये सगळ्या सर्वत्र सुखेर संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंती मा कश्चित दुःख अपनुयात सर्वांशी सुख लाभ हवे तैशी आरोग्य संपदा व्हावे कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असू नये सर्वांना यावर्षी भरपूर पाऊस पडावा शेतकरी म्हणजे बळीराजा सुखी व्हावा आणि त्याच्या विवाडी वारकरी सुद्धा समाधानी व्हावा सर्वांना या जीवनामध्ये पंढरीची वारी तुकोबारांच्या भाषेमध्ये हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून येली हरी कुंडली वरदा हरी विठ्ठल श्रीनांदी हरिभक्तीपर्यंत रवींद्र महाराज हरणे मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख मुक्ताई नगर ते पंढरपूर। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।